तुमचा विश्वास आमची बातमी। कसं राजकीय वाटचाल असणार आहे पुढचा? सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ, बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। निश्चित येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, त्या जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही नाशिकची भारतीय जनता पार्टीची टीम, बाळासाहेब असतील, सावजी साहेब असतील, विजय साने असतील, प्रशांत जाधव असतील, दीपक केदार असतील, सर्वांना एकत्रित घेऊन काम करू। 100+ नारा काल आपल्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेला आहे। आपल्यावर काही खास जबाबदारी, विशेष जबाबदारी देण्यात येईल पक्षाकडनं? जी काही जबाबदारी देतील, पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देतील त्या पद्धतीने मी काम करेन आणि निश्चित रूपाने म्हणजे चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करेन। आधी जे विरोध होता तो हळूहळू कमी होतोय, अजूनही काही स्थानिक पातळीवर साहजिक आहे, एकत्रित निवडणुका लढताना ज्यावेळेस समोरासमोर फाईट झाली, आरोप प्रत्यारोप झालेत, थोडा काळ लागतो, त्या भगिनीच आमच्या होईल, एकत्र येऊ, काम करू। आपल्याकडनं काही प्रयत्न केले जाणार कसे कमी करण्याचे? नाही, पक्ष नेतृत्व ठरवतील ना, पक्ष नेतृत्व जे जे आदेश देतील त्या पद्धतीने काम करू। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।